मग आपण या पॉडकास्टच्या शेवटच्या प्रश्नाकडे वळतोय सर. हां. गेली 24 वर्ष तुम्ही काम करता आहात. हं. 24 वर्ष जर इंडस्ट्रीमध्ये टिकायचं असेल तर लर्निंग ॲटिट्यूड हा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही आत्ता जी आमच्या चॅनलच्या माध्यमातून ग्रामीण भागातली मुलं आमच्याशी जोडली गेलेली आहेत किंवा हा पॉडकास्ट जे इंजिनियर्स बघतायत त्यांच्यासाठी लर्निंग कंटिन्युअस कसं ठेवायचं आणि त्याच्या पाठीमागची प्रेरणा काय आहे याच्याबद्दल थोडक्यात सांगा सर. हां. तर मी इथं काही युनिव्हर्सिटीमध्ये पण काम केलं आहे व्हिजिटिंग फॅकल्टी अँड प्रोफेसर. तर मी सांगत असतो माझ्या विद्यार्थ्यांना जे शिकणारे आहेत, की ज्या दिवशी तुम्ही शिकायचं थांबवाल, त्या दिवशी तुमची ग्रोथ जी आहे, वाढ तुमची विकास हा थांबला समजायचा. कारण आजच्या जगामध्ये अनसर्टन्टी म्हणजे तुम्हाला सांगता येत नाही पुढे काय होईल आणि या नवीन-नवीन गोष्टी एवढ्या पटकन फास्ट येत आहेत. तुम्ही त्याला अडॅप्ट नाही केलं तर तुम्ही फार मागे राहता. तर शब्द जो आहे लर्न त्याच्यामध्येच अर्न आहे. तुम्ही विद्या जी आहे ही एक ट्रेजर आहे. ती जी आहे गुप्त धन आहे ते. तर तुम्ही जर विद्यार्जन नाही केलं, तुम्ही शिकला नाहीत, तर तुम्हाला दीर्घकाळ जे टिकणारे धन आहे, जे तुम्ही नैतिकतेने मिळवलेले आहे. ती संपत्ती जी आहे तुम्ही नैतिकतेने मिळवली ती टिकू शकणार नाही. तर लर्निंग हा एक अविभाज्य भाग आहे आपल्या जीवनाचा. तर त्याच्याकडे नुसतं शाळेत जाऊन शिकणं असं समजू नका, तर आयुष्याच्या जीवनाच्या शाळेमध्ये आपण नेहमी शिकत असतो. कधी-कधी आपण अनावधानाने, कधी-कधी ध्यानाने म्हणजे लक्ष देऊन, कधी-कधी ऑटोमॅटिक शिकत असतो. फक्त काय की आपण शिकायला थकू नये आणि त्याचा बाऊ करू नये. राईट. हां, तर विद्या विनयन शोभते असं हां, म्हणू शकतो आपण. हां.